सांगा आता 2-3 मॅच होते 3 मॅच काय लवून बघा जाऊ ना थांब. हॅलो कोण आहे तो स्ट्राईक लेले तो राजेश बालू ना आणि गोलंदाजी साठी आणि तो बालू षटकातील पहिला षटक आणि पहिला चेंडू बालू यांचा पुढे चेंडू बालूचा सामना करतो राजू आणि उंचावर मारला चेंडू बघूया चेंडू दुश्मनाच्या बाहेर 4 धावेसाठी कणकणीत चौकार पहिले चेंडू होते पहिला चौकार राजू त्यांचा उंबरवाडी संघ असा चौकारांनी खाता खोलत आहे. चेंडू बालू यांचा राजेसाठी बघूया पुन्हा उंचावर मारला चेंडू आणि पुन्हा त्या दिशेला चौकार चांगल्याची फलंदाजी करतो तो राजा. धावसंख्या झाली 8 2 चेंडू 8 चेंडू बालू यांचा राजेशसाठी बघूया राजेश पुन्हा उंचा मारला चेंडू बघूया चेंडू गती सीमारेषेच्या बाहेर आणि राजेश यांनी हॅट्रिक मारलेला आहे. धावसंख्या होते 12 3 चेंडू 12 अजून षटकातलं काही चेंडू शिल्लक बालूचं सामना करतो राजू आणि पुन्हा त्या दिशेला मारले आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण चांगलं असं जल टिपलेलं आहे. राजा यांना कंबूच्या आचऱ्याला पाठवलेला आहे. राजाची जागा सांभाळण्यासाठी जातो तो तन्मय चांगला असं क्षेत्ररक्षण आवलवाडी या संघाकडून चांगला असं झल टिपलेला आहे. धावसंख्या कायम फिरवलेली 12 आणि आता नवीन बॅटर तन्मय पुढील चेंडू बालू यांचा तन्मयसाठी आणि पुन्हा उंचावर मारला चेंडू आणि चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 6 धावेसाठी खणखणी षटकार. या 600 मध्ये तर धावसंख्या पुढे सरकते धावसंख्या झाली ती 18 बोलची अजूनही बालू यांचं काही चेंडू शिल्लक पुढील चेंडू तन्मयसाठी पुन्हा उंचावर मारला चेंडू आणि मला वाटतं हा सुद्धा षटकार चांगला अशी फलंदाजी तन्मयकडून 2 चेंडू 2 षटकार षटकाराच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकते धावसंख्या झाली
24. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 24. एक गडी बाद 24. पुढचा चेंडू अक्षयांचा मारा करेल तो नामदेव. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. वेले अक्षर गोलंदाज. षटकातला दुसरा षटक आणि पहिला चेंडू अक्षयांचा नामदेवसाठी पुन्हा उचल मारला चेंडू आणि या ठिकाणी मला वाटतं खणखणी षटकार. चांगल्याची फलंदाजी नामदेव कडून. पहिला चेंडू आणि पहिला षटकार. धावसंख्या होते 30. षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 30. पुढील चेंडू नामदेवसाठी आणि हलकाचा कट केला परंतु एकही धाव नाही. निर्धावाचा चेंडू मानावा लागेल. अजूनही काही षटकातले चेंडू शिल्लक. नामदेवसाठी नामदेव तयार. बघूया पुन्हा उचल मारला चेंडू. या ठिकाणी जल होण्याची शक्यता आणि जल मात्र टिकलेला आहे. नामदेवला तंबूमध्ये परतवलेला आहे. चांगलं असं क्षेत्ररक्षण अमलवाडी या संघाकडून. दोन गडी बाद होत आहे. धावसंख्या कायम पुरवलेली 30. आणि आता मात्र एका भावाचा बदला दुसरा भाव घेण्यास तयार. तो म्हणजे संदीप. पुढील चेंडू संदीप साठी हलकासा कट केलेला चेंडू. चेंडू जातोय आणि चांगला असं क्षेत्ररक्षण. 2 धावा बचत केल्या आपल्या संघासाठी. धावसंख्या दोन्ही पुढे सरकते. धावसंख्या चालती 32. चांगलं असं क्षेत्ररक्षण आवडवाडी संघाकडून. अजून षटकातले काही चेंडू शिल्लक. संदीप साठी बघा संदीप पुन्हा उचल मारायला चेंडू. या ठिकाणी मात्र जेल मात्र सुटली आणि 2 धावा मला वाटतं कंप्लीट केलेल्या आहेत. चांगल्याची रनिंग. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरते 34. अजून षटकातलं काही चेंडू शिल्लक. संदीप साठी पुढील चेंडू पुन्हा उचल मारला चेंडू. या ठिकाणी झेल होण्याची शक्यता आणि झेल मात्र सुटले. चांगल्याचं जीवदान मिळालंय परंतु आत्महत्या केलेली आहे संदीप याने. पुन्हा गडी बाद. आणि संदीपची जागा भरून काढण्यात येतो सागर. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 35. 3 गडी बाद 35.
आणि षटकातला शेवटचा षटक आणि षटकातील पहिला चेंडू तन्मयसाठी. सामना करेल तन्मय. बालू ते तन्मय. पुढील चेंडू पुन्हा उंचाई मारे. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 6च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली 41. धावसंख्या होते 41. पुढील चेंडू पुन्हा त्या दिशेला मारला. चेंडू पुन्हा षटकार. दोन चेंडूमध्ये 2 षटकार मारलेला आहेत तन्मय आणि संघाची धावसंख्या होते 47. पुढील चेंडू बाल्यांची खूपच महागड्या वर पडत आहे. पुन्हा मारला चेंडू आणि आता मात्र विकेटची पतंग. तन्मयची पतंग. चांगल्याचं क्षेत्ररक्षण. गडी बाद होता तो तन्मय. चौथा गडी बाद होता उंबरवाडी संघाचा. धावसंख्या कायम पुरवलेली 47. जय दुर्गा इगतपुरी संघ वैभवला सुवर्ण संधी आलेला आहे. 3 षटकार लावले तर 300 रुपयाचं पारितोषिक. पहिला षटकार. दुसरा मारला तर 501 रुपयाचं पारितोषिक. राहुल कडून अजून एक मारला तर 501 रुपयाचं पारितोषिक भेटेल. राहुल पैसे तयार ठेवायचे आहे. पुढील चेंडू चांगलासा क्षेत्ररक्षण. या ठिकाणी 1 धाव. आता 3 बॉल कुठं राहिला. आता 1च बॉल राहिला. धावसंख्या होते 51. 54. सागरला सुवर्ण संधी आलेला आहे. षटकार लावला तर 501 रुपयाचं पारितोषिक. षटकार तर लावला पण सागर सुद्धा पडला. चांगला असं फलंदाजी. सागर राहुल कडून 501 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. कॅमेरामॅन तिकडे लस पाडायचा. कॅमेरामॅन कॅमेरामॅन
फोकस करो, लोस पाडण्याचा कार्यक्रम चालू आहे. ही कोठे लिहिला आहे ते बघ, एक ठिकाण लिहिला आहे मधले पाना वया कोठतर लिहिला आहे ना, ही साईड आहे ही. हा ही आहे. जय दुर्गा इगतपुरी यांना बाय भेटलेले आहे. आणि याच्यानंतर दुसरी मॅच होणार आहे ती विजय संघ आणि जय भैरोबा भगतपाडा. आणि आवरवाडी संघाचे दोन सलामीचे फलंदाज राहुल आणि संजय आणि बालू. आणि पहिले षटक घेऊन येतात ते तन्मय, नावाजलेले गोलंदाज तन्मय. तीनच वरीच आहे ना, तीनच वरीच आहे. अकला आहे काय ते. संजय स्ट्राइक वरती आणि नॉन स्ट्राइकला ते बालू. आणि पहिले षटक घेऊन येतात ते तन्मय. बघूया पुढचा चेंडू तन्मय यांचा मार्ग करते संजय. आणि फुलका चेंडू जातोय सीमारेषा पार 6 धावेसाठी. बेकार शॉट. पहिल्याच बॉलवरती मोठा प्रहार, पहिला षटकार. आपल्या संघाचं खातं ओपन होतंय. पुढचा चेंडू तन्मय यांचा माग राहते संजय. परत आणि हा झेल बाद. विकेटचं पतन होते संजयचं. संजयला मात्र तनुजा आसऱ्याला पाठवलेला आहे. पहिला बॉल षटकार आणि दुसरा बॉल विकेट. आणि संजयची जागा भरून जात आहेत ते विजय. पुढचा चेंडू तन्मय यांचा मार्क करते विजय. आणि हा चांगला शॉट केलेला चेंडू 1 बॉल्स येतोय. पहिल्याच बॉल आणि पहिलाच मोठा प्रहार चौकार विजयच्या बॅटमधून. या 4च्या मदतीने धावसंख्या 10. ते सांगतात तुम्ही आम्हाला मारला, आम्ही तुम्हाला मारून. बरोबर आहे त्यांचं आहे. पुढचा चेंडू तन्मय यांचा मार्ग करते विजय. बेकार शॉट. चेंडू येते 1 बॉल्स चौकार. या 4च्या मदतीने धावसंख्या 14. 4 बॉल 14. पुढचा चेंडू आणि हॅट्रिक करते विजय. आणि उंचावला चेंडू झेल होईल का? झेल मात्र सुटलेले आहे. एक डाव पूर्ण. आणि दुसरे षटक हाताळत आहेत ते सागर. बघूया पुढचा बॉल सागर यांचा मार्ग करते कोण आहे बालू. आणि चांगला ग्राउंड शॉट आणि सिंगल. बेकार शॉट येतो कमिटीकडे. आणि हा पण येतोय एन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
या 6च्या मदतीने धावसंख्या झाली ती 25. अजूनही सागरच्या षटकातील काही चेंडू शिल्लक. बघूया पुढचा बॉल. सागरचा मार्केट बाला आणि वाईट चेंडू. या वाईट चेंडूत धावसंख्या झाली ती 26. बघूया पुढचा बॉल. सागर यांचा मार्केट बाला आणि हाफ ट्रॅकरवर बोल जातोय. नामदेवच्या हातामध्ये डायरेक्ट कॅच. विकेटचं पतन होतंय बॉलाचं. बॉलाला तंबूच्या आसऱ्याला पाठवलेला आहे. शेवटचा बॉल आहे ना. आणि शेवटचं चेंडू हाताळणार आहेत ते सागर. जर कसं या करून देईन तेव्हा नको होतच कर. पुढील चेंडू सागर यांचा मार्ग होतात ते अजय आणि चांगला केलेला चेंडू जातोय चौकार. या 4च्या मदतीने धावसंख्या झाली ती 30. अजूनही 6 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता असेल टीम आवरवाडी. आणि तिसरं षटक घेऊन येणार आहे ते खंडू. चांगली वादळ सुटलेला आहे ग्राउंड वरती. पुढील चेंडू खंडू यांचा मार्ग करते आणि हा विकेट. चांगली झेल घेतलेली आहे. विकेटचं पॅटर्न होती बक्षीस. आणि सागरची जागा भरून जात आहे ते बालू. पहिल्याच बॉलवरती पहिलाच विकेट मिळून दिलेला आहे खंडूनी. बघूया पुढचा बॉल. खंडू यांचा मार करते बालू आणि हा खराब चेंडू. एक अतिरिक्त धाव. या 1च्या मदतीने धावसंख्या झाली ती 31. अजूनही 5 चेंडू 30 धावांची आवश्यकता. 5 षटकार मारतील का बालू. बघूया पुढे चेंडू खंडू यांचा आणि हा चांगला सुरेखाचा बॉल टाकलेला आहे. चांगली लेंथ आणि हा पण डॉट बॉल. पुढचा बॉल खंडू यांचा मार करत ते बालू आणि ही विकेट जो पतन. चांगली गोलंदाजी मानावी लागेल आणि बालूची जागा भरून जात आहे ते अनिल. धावसंख्या झाली ती 31. बघूया पुढचा बॉल खंडू यांचा मार करेल ते
अनिल. पुढचा चेंडू आणि उंचावर मारला चेंडू. चेंडू जातो बोन बाउन्स, चौकार. या 4च्या मदतीने धावसंख्या झाली ती 35. पुढचा चेंडू खंडू यांचा मार करते अनिल आणि परत अशा दिशेला केलेला चेंडू. झेल होईल का? झेल मात्र टिपलेले आहे. विकेटचं पॅटर्न अजूनही किती बॉल झाला? अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. आणि आवरवाडी नाही जय दुर्ग बयान विजय संघ आणि जय बरोबर बघत पडा. आणि अनिलची जागा भरून जातात ते धर्मा. बघूया पुढचा बॉल खंडू यांचा मार करतात धर्मा. फुलटो चेंडू आणि विजय संघाचं हार्दिक स्वागत आणि हरलेल्या संघाचं गोडचं कौतुक.